दीपावलीची हार्दिक शुभेच्छा। आजच्या या आपल्या सियाचीन फार्म या आपल्या फर्मच्या उद्घाटनानिमित्त तुम्ही सर्वजण जे जमा झाले तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो। आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त साधून आपण आपल्या व्यवसायाचा कृषी व्यवसायाचा एक सुरुवात म्हणून आज आपण इथे जमलेले आहोत सगळे। सियाचीन फार्म ही संकल्पना डोक्यात खरंच 2 वर्षापासून आणि त्याच्या आधीपासून घोळत होती, पण काही गोष्टींसाठी काळ यावं लागतो, ती वेळ यावी लागते, ती वेळ आज आली असं म्हणायला हरकत नाही। सियाचीन इंटरनॅशनल ही एक आपली आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रस्त्यावरती निघालेली कंपनी। आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करायचं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती शेतीनिष्ठ आणि शेतकरीनिष्ठ असा एक व्यवसाय करायचा आहे। तर सध्याची चाललेली परिस्थिती मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा चाललेला हाल आणि शेतकऱ्याची पारंपरिक शेतीशी असणारी जोडलेली नाळ ह्याच्यामुळं काय होतं, शेतकरी बाहेर पडायला तयार होत नाही। खाण्याचा ट्रेंड बदलत चाललाय, शेतीचा ट्रेंड तोच आहे। पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला साध्या भाजीपाला जो शेतात पिकतोय माळवा जो टेम्पो भरून जातो कसा त्याला वापरला ट्रीटमेंट नाहीये प्रॉपर, त्याचं कुठलं काय म्हणतात ना की सगळ्या पॅकेजिंग वगैरे काय नाही, अशी जशी कंपन्या सगळ्या पुण्यात चाललेली आहेत आणि अख्खा हे जगाच्या लेवलला चालले, जागतिक पातळीवर चालले। तर आपण इंग्लिश त्याला म्हणतो किंवा चायनीज ज्याला भाजीपाला म्हणतो, हा चायनीज भाजीपाला पुढच्या काळामध्ये आपण एक्सपोर्ट करणार आहोत। आपल्याकडे काही फुलं आता बिजली म्हणा गुलछडी म्हणा अशी छोटी पारंपरिक फुले पुढच्या काळामध्ये आपल्याला ग्रीन हाऊस पॉली हाऊसमध्ये करून बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे। अमेरिकेसारखा एक देश, या देशामध्ये एक गुलाबाचं फुले $20ला, $20 झाले 1600 रुपये आणि 1600 रुपये ते तिथं पिकवत नाही, ते पिकवतात आफ्रिकेमध्ये आणि आफ्रिकेमध्ये त्यांना एका फुलाची कॉस्टिंग पडते फक्त 70 रुपये। जे 70 रुपयात फुलं आफ्रिकेत पिकतं ते अमेरिकेमध्ये 1600 रुपयाला विकलं जातं आणि अख्ख्या जगाचं सत्य। मोठे देश आहेत आपल्यासारखे जे जिथं कृषी डेव्हलप आहे ह्या देशांमध्ये काय केलं जातं, तिथं तुमचा माल छोट्या प्रमाणात घेऊन त्याचं ट्रान्सपोर्ट वगैरे करून बाहेरच्या देशात चांगल्या किमतीला विकलं जातो। पारंपरिक जी पद्धत आतापर्यंत आलेली शेतीची, जिथं मार्केट सरकार शासन आणि व्यवस्था ह्या काहीही शेतकऱ्याच्या बाजून नाहीयेत, या सगळ्यांना फाटा देऊन आपण शेतकऱ्याला डायरेक्ट मार्केटमध्ये नेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। आणि या निमित्तानं सियाचीन फार्म्स आपलं ही छोटीशी संस्था एक कृषी संस्था घेऊन आपण इथं पुढे येतो। आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जे शुभेच्छा दिल्या त्या आम्हाला लांबपर्यंत घेऊन जातील एवढं बोलतो थांबतो। धन्यवाद।